म्हणजे कोण आहात? मराठी भाषा बोलणारे आहात म्हणून तुम्ही मराठी माणूस आहात. वळूयात पुढच्या बातमीकडे. मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरच्या असमतल रस्त्यांप्रकरणी उपमहापौर संजय घाडी यांनी आपला संताप जाहीर व्यक्त केलाय. हे रस्ते पावसाळ्याआधी दुरुस्त केले नाहीत तर महापालिका आयुक्तांविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा उपमहापौरांनी दिलाय. मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील खड्डे बुजवण्यात आलेत, पण पॅचवर्कमुळे रस्ते असमतल झाल्यानं अपघातांचं प्रमाण वाढत असल्याचा आरोप उपमहापौर संजय घाडी यांनी केलाय. या संदर्भात नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर तक्रार येत असल्याचं त्यांनी सांगितलं. उपमहापौर घाडी यांनी 2 दिवसांपूर्वी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेऊन रस्त्यांच्या समस्येबाबत त्यांना निवेदन दिलंय. येत्या पावसाळ्याआधी मुंबईतील सर्व रस्ते व्यवस्थित समतल करण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. मुंबई महापालिकेनं त्याकडे दुर्लक्ष केलं तर महायुतीचा उपमहापौर म्हणून स्वतः रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा उपमहापौर संजय घाडी यांनी दिला. 2 दिवसापूर्वी मुंबई महानगरपालिकेचे सन्माननीय आयुक्त भूषण गगराणी साहेब यांना लेखी निवेदन दिलेलं आहे आणि या मुंबई शहरातील दोन्ही बाजूचे हे जे रस्ते आहेत हे आपण समतोल म्हणजे लेवलिंग करावी अशा प्रकारची मागणी मी केलेली आहे आणि ते मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाने पावसाळ्याच्या पूर्वी करावे. अन्यथा मुंबईचा उपमहापौर या नात्याने आमच्या महायुतीच्या माध्यमातून ह्या प्रश्नावरती तीव्र आंदोलन घेतलं जाईल असा इशारा देखील मी सन्माननीय प्रशासनाला, आयुक्तांना, अतिरिक्त आयुक्तांना या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून देतोय. वळूयात पुढच्या बातमीकडे, पण बातमी पुन्हा एकदा उपमहापौर संजय घाडी यांच्याबाबतच आहे. मंडळी, राजशिष्टाचारानुसार मुंबईचे महापौर आणि उपमहापौर हे शहराचे